नागपुरातून एक मोठी बातमी समोर येत आहे, जिथे गुन्हेगारांनी एका युवकाला लुटून बेदम मारहाण केली आहे। ही घटना जरीपटका पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली असून पोलिसांनी या प्रकरणी 4 आरोपींना अटक केली आहे। काय आहे संपूर्ण प्रकरण पाहूया आमच्या सविस्तर रिपोर्टमध्ये। नागपूरच्या जरीपटका पोलीस स्टेशन हद्दीत 24 जून रोजी आर्यन खोब्रागडे नावाच्या व्यक्तीला 4 अज्ञात व्यक्तींनी मारहाण करून लुटल्याची धक्कादायक घटना घडली होती। या गुन्हेगारांनी आर्यनकडून त्याचा मोबाईल आणि ऍक्टिवा हिसकावून घेतली, त्याला जखमी अवस्थेत रस्त्यावर सोडून पळ काढला होता। या घटनेनंतर आर्यन खोब्रागडे यांनी जरीपटका पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली। पोलिसांनी तत्काळ गुन्हा नोंदवून तपासाची चक्रे फिरवली। तपासादरम्यान पोलिसांनी तक्रारीत नमूद केलेल्या 4ही आरोपींची ओळख पटविली। अत्यंत वेगाने कारवाई करत पोलिसांनी बबलू शेख, शहजाद शेख, सलमान शेख आणि शहाबाद अन्सारी या 4 आरोपींना ताब्यात घेतले। आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। विशेष म्हणजे पोलिसांनी आरोपींकडून आर्यन खोब्रागडे यांची हिसकावून घेतलेली ऍक्टिवा आणि मोबाईल देखील जप्त केला आहे। या प्रकरणाचा पुढील तपास जरीपटका पोलीस करीत आहेत। पोलीस ठाणे जरीपटका हद्दीमध्ये दिनांक 24/6/2025 रोजी आर्यन खोब्रागडे नावाच्या व्यक्तीला 4 लोकांनी मारहाण केली होती आणि त्याच्याजवळून एक मोबाईल आणि त्याची ऍक्टिवा हिसकावून घेऊन पळून गेले होते आणि त्यास नारी रोडवर सोडून दिले होते। त्या संदर्भात आर्यन खोब्रागडेने दिलेल्या रिपोर्टवरून पोलीस ठाणे जरीपटका येथे अपक्रमांक 465/25 BNS प्रमाणे गुन्हा दाखल झाला आणि त्या गुन्ह्याचा तपास आम्ही करत होतो। त्या गुन्ह्याच्या तपासामध्ये आम्ही त्या नमूद 4 आरोपींची ओळख पटवून त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून त्यांना अटक करून त्यांच्या PCR घेतला। 2 दिवसाचा PCR मिळालेला आहे आणि त्या 2 दिवसाच्या PCRमध्ये आम्ही त्यांच्याकडून त्यांनी हिसकावून घेतलेली गाडी आणि मोबाईल आणि ज्या गाडीमध्ये त्यास नारी रोड येथे सोडलं होतं ती गाडी पण आम्ही ताब्यात घेतलेली आहे। आरोपी आमच्या ताब्यात आहेत, पुढील तपास करीत आहोत। कुठलाही गुन्ह्यावर क्रिमिनल रेकॉर्ड नाही आहे, सध्या तरी नवीन आहेत आणि त्यांनी अंतर्गत वादामध्ये ही घटना झालेली आहे। तर पाहिलं तुम्ही, नागपुरातील गुन्हेगारीचे धाडस वाढले असले तरी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपींना जेरबंद केले आहे। लुटलेली मालमत्ता परत मिळवण्यास पोलिसांना यश आले आहे, ही एक दिलासादायक बाब आहे। या घटनेमुळे परिसरात एकीकडे भीतीचे वातावरण असले तरी पोलिसांच्या जलद कारवाईमुळे नागरिकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे।